राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कर्मचारी वर्ग व तळोजा माथाडी कामगार टोळी क्रमांक 1365 व कर्मचारी यांच्या योजनेतून सत्यनारायणाची महापूजा दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी भक्तिमय वातावरणात दर्शन घेत तसेच समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख यांची जीवन प्रवासासाठी बोधमय अशी कीर्तन सेवा संपन्न झाली. प्रत्येक वर्षाच्या सुयोग्य आयोजनाप्रमाणे ह्याही वर्षी सद्गुरू वामन बाबा महाराज व वै हबप सावळाराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वै हबप राजाराम महाराज उसाटणे यांच्या मार्गदर्शन तसेच माथाडींचे आरोग्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडींचे श्रद्धास्थान व कैलास अशी वासुदेव अनंता फडके माजी मुकादम यांच्या दिव्य प्रेरणेने सत्यनारायण पूजा, भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत दर्शनाचा लाभ, कीर्तन सेवा श्रवण, सामुदायिक संगीत भजन व हबप निवृत्ती महाराज पाटील यांची प्रवचन सेवा व महाप्रसादाचा परिसरातील अनेक ठिकाणच्या भाविकांनी उपस्थिती दर्शवत लाभ घेतला. R.M. भोसले, हबप दिलीप फडके, कष्टकरी माथाडी कामगार व वखार महामंडळ कर्मचारी वर्ग यांनी प्रचंड मेहनत घेत येणाऱ्या भाविकांना दर्शन, महाप्रसाद, प्रवचन, कीर्तन, श्रवण सर्व व्यवस्थेचा सुयोग्य व्यवस्थापन करत सेवा धार्मिक वातावरणात जनसमुदायाच्या मोठ्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा संपन्न झाली. काळात समाज वाईट गोष्टीकडे न वळता चांगल्या मार्गावर सतत मार्गक्रमण करण्यासाठी समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची धार्मिक ऊर्जामय कीर्तन सेवेतील मार्मिक शैलीतून समाज प्रबोधनासाठी प्रत्येक वर्षी आयोजन करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मला वाटतं यात सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग आहे. तुम्ही जर बघितलं तर महिला कायम घरात असतात. त्यांना मुलांचं कामं करा, घरातली कामं करा, त्यांना बाहेर पडायचा योग मिळत नाही कधी. आणि त्यांच्यासाठी जर आपण म्हणतो सांस्कृतिक कार्यक्रम, अगदी हळदी कुंकू असेल, ह्याच्याशिवाय त्यांना बाहेर पडायचा किंवा लग्न कार्य दुसरा कुठेही त्यांना पर्याय नसतो. अशा वेळेला कष्टकऱ्यांच्या ज्या बायका असतात त्यांना बाहेर पडण्याचा एक सुंदर योग असतो. ते सगळेजण जमतात, एकत्रित तिथे गाणी भजनं वगैरे ह्याच्यात कार्यक्रमात भाग घेतात. सगळ्या बायका येऊन स्वतः एकत्र इथं स्वयंपाक करतात आणि सगळ्यांना जेवायला घालतात. हा एक खूप मोठा योग आहे. ह्याच्यात एकही असा घटक नाही समाजाचा तो ह्याच्यात भाग घेत नाही. अगदी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत सगळे लोक येतात. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त अशा पद्धतीचे कार्यक्रम सगळीकडे व्हावे अशी माझी इच्छा आहे. महिला समाज जो आहे तो जर असा इथे आला एकत्र, त्यांचं समाज प्रबोधन होतच. आणि जे महाराज जसे निवृत्ती महाराज जे सांगतात त्यांचा जर कार्यक्रम ऐकून त्यांना काही त्याच्यातनं बोध मिळाला तर अजून उत्तम आहे असं मला वाटतं. त्यामुळे महिलांचा सहभाग हा सगळ्यात जास्त आहे. तुम्ही जर बाहेर जर बघितलं तर 80 ते 90% महिलाच दिसतील तुम्हाला जास्त. नंतर बुवा आल्यावरती बाकीचे लोक पण दिसतात. पण 10,000 20,000 सारखा समाज एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एक सगळ्यात मोठी गोष्ट आता समाजात निर्माण झालेली आहे म्हणजे कुटुंब व्यवस्था. ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. म्हणजे प्रत्येक कुटुंबात काही ना काही गोष्टींनी कलह निर्माण झालेला असतो. मग नवरा बायको असं, मग मुलं असतील, मुलं वडिलांचं आणि आईचं ऐकत नाहीत किंवा नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही. आजकाल घटस्फोट सारखे गोष्टींचं प्रमाण जास्त वाढलंय किंवा विभक्त कुटुंब पद्धती ही जास्त वाढलेली. तर जर अशा महाराजांच्या योगाने जर कीर्तन किंवा असं समाज प्रबोधन झालं, त्यातनं जे उदाहरणं येतात त्यामुळे या लोकांना कळतं की आपलं कुठं चुकतंय. आपण जेव्हा कुटुंब व्यवस्था आपण चालवतो त्याच्यात काय काय गोष्टी आहेत ज्याचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. जर आपण त्यात सुधारणा केली, आपल्या स्वभावात थोडंफार परिवर्तन केलं तर अशा गोष्टी घडणार नाहीत आणि आपला समाज फार पुढे निघून जाईल. मला वाटतं की एवढी वर्ष हे अगदी सातत्याने करणं हेच सगळ्यात मोठी उपलब्धी आहे माथाडी समाजाची. आणि मी तर म्हणेल की दिलीप फडके किंवा त्यांचे मोठे बंधू हे पूर्वी हे काम करत होते, त्यांचं पण सगळ्यात मोठा वाटा आहे ह्याच्यात. आणि हे सातत्याने एखादी गोष्ट एवढी वर्ष करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यात सगळ्यांचं सहकार्य तेवढंच लाभणं म्हणजे इथले जे अगदी स्थानिक जे पुढारी लोक आहेत किंवा सरपंच आहेत ह्यांचा पण त्याच्यात सहभाग असतो. ते सगळेजण एकत्रित येतात आणि त्यामुळे हा सोहळा अत्यंत चांगला होतो.
आणि या सगळ्याचं श्रेय या लोकांनाच द्यायला पाहिजे. माथाडींकडनं अशा पद्धतीची काही गोष्ट होते. आपण नेहमी बघतो की जे सुधारित लोक असतात, शिक्षित लोक असतात, त्यांच्याकडनं अशा पद्धतीच्या गोष्टी होतात. पण मला इथं दिसतंय की ज्यांचं जास्त शिक्षण झालेलं नाहीये, जे कष्टकरी आहेत, त्यांना याच्यात रस निर्माण होऊन हे अशा गोष्टी करतायत. म्हणजे त्यांच्यात तो नक्कीच परिवर्तन, बदल घडत आहे. आणि ह्याच्या पुढे पण असंच चालू राहिलं तर अजून चांगला समाज पुढे जाईल आपला. माझ्या सर्फ माथाडी बंधू दिलीप असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी असतील, या क्षेत्रात काम करणारे, नंतर सरपंच असतील इथले, आणि इथले जे आमचा स्टाफ आहे वखार महामंडळाचा, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने त्यांनी साजरा केलेला आतापर्यंत आणि पुढे पण त्यांनी असंच करावी अशी इच्छा आहे. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, तळोजा.